नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित ही युतीमध्ये लढते. आपल्यासोबत स्वतः काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आहेत. 60-21चा फॉर्म्युला आहे असं कळते आणि आज प्रचाराचा नारळ देखील फोडणार आहात असं कळते. हो, मागे आमची जी आघाडी झाली वंचित आघाडीसोबत, त्याच्यामध्ये आम्ही 61-20चा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरवून सर्व प्रभागामध्ये आम्ही उमेदवार जाहीर केलेले आहेत. आज प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज प्रभाग 1मध्ये आमचे जे काँग्रेस वंचित आघाडीचे सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज इथं नारळ फोडून देवळा साकडे घालून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि नांदेडमध्ये काँग्रेस वंचित आघाडी निश्चितच एक मोठं यश संपादन करेल असं मला विश्वास आहे. कोणते विकासाचे मुद्दे, ज्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारावर तुम्ही आता जनतेसमोर जात आहे? आज अनेक विकासाचे मुद्दे आहेत जे की काँग्रेसनी जी मागच्या जाहीरनाम्यामध्ये प्रकाशित केले होते. काँग्रेसच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये नांदेडचा विकास प्रामुख्याने झालेला आहे आणि त्यामध्ये आणखी बरेचसे विकासाचे मुद्दे 1-2 दिवसात आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही प्रकाशित करणार आहोत. खरं तर महाविकास आघाडी आहे तुमची. नगर परिषद देखील काही महाविकास आघाडीमध्ये लढल्या, यावेळेस मात्र काँग्रेस आणि युतीमध्ये लढतात. नाही, महाविकास आघाडीविषयी आपण जर बोललात तर खरं तर ही स्थानिक स्वराज्य संस्था जी महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी आम्ही काँग्रेस आणि वंचितची आघाडी केलेली आहे. आणि काँग्रेस वंचित आघाडी निश्चितच या सर्वांना, म्हणजे आपण जे पुढचे जे विरोधी आहेत, आपण जे महायुतीचा उल्लेख केला त्यामध्ये भाजप एकटी लढत आहे आणि भाजप सोबत जे त्यांचे सहकारी पक्ष आहेत ते वेगळे लढत आहेत. त्यामुळं ही लढत मला वाटते स्थानिक स्तरावरच्या प्रश्नावर होईल आणि यामध्ये निश्चितच काँग्रेस आणि वंचित आघाडीला मोठं यश मिळेल. बरं, काही दिवसातच देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे नांदेडमध्ये. 5 तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा आहे असं कळते आणि उद्या 4 तारखेला बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचीही सभा वंचित आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या आघाडीसाठी या ठिकाणी नांदेडला होईल. बरं, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लिप काल व्हायरल झाली आहे. मुस्लिम बहुल भागात हिंदूचं पॅनल करू असं म्हणतायत, मुस्लिम उमेदवार नको म्हणतात. हे बघा, त्यांची नीती काय हे नांदेडच्या जनतेसमोर स्पष्ट झालेली आहे. त्यांनी प्रामुख्याने काँग्रेसमधून मोठा वर्ग दुसऱ्या पक्षात पाठवण्याचं काम केलं. MIMमध्ये MIM नांदेडची कोण चालवते हे जनतेला पहिलं स्पष्ट झालेलं आहे आणि परत वेगळे स्टेटमेंट असे देऊन मला वाटतं की मुद्दामच ही ऑडिओ क्लिप व्हायरल केलेली असं मला वाटतं. व्यक्तिगतरित्या मी सांगू इच्छितो की यामध्ये 2 समाजामध्ये मोठा तेढ निर्माण व्हावा आणि मताचं मोठ्या प्रमाणात विभाजन व्हावं आणि त्यासाठी कुठंतरी भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा करून घ्यायचं असं त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पष्ट होते. खरं तर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपमध्ये होते आधी आणि अशोक चव्हाणांचा प्रवेश भाजपमध्ये झाला आणि प्रतापराव पाटील हे राष्ट्रवादीत गेले, त्यांना भाजपात आणलं. काय वाटते, त्यांच्यावर काही दबाव, आदर्श घोटाळा वगैरे पुन्हा काढण्याचे काही संकेत असे असतील? नाही, आता ते कोण्या दबावासाठी त्या भाजपमध्ये गेलेले आहेत हे जनतेला सर्वश्रुत माहीत आहे. आज बरेच जागी सोशल मीडियावर आपण बघतो की एकेकाळी मागे 4-5 वर्षापूर्वी जेव्हा हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडला आले होते, त्यांना काय संबोधलं हे सर्व जनतेला माहीत आहे की ते डीलर नाहीत, ते लीडर नाहीत, ते एक डीलर आहेत. अशा तीव्र शब्दात त्यांनी फटकारलं होतं. तरीसुद्धा भाजपने त्यांच्या पक्षात घेतलेलं आहे. खरं तर भाजपनं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की या महापालिकेच्या निवडणुकीत कित्येक असे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचे होते, त्यांना घरी बसून फक्त धनशक्तीच्या जोरावर उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि याचा फटका निश्चितच भाजपला या ठिकाणी बसणार आहे. नाही, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, त्यांच्यावर काही दबाव असावा की आदर्श घोटाळ्याची फाईल पुन्हा निश्चितच मी आताच म्हणल्याप्रमाणे त्यांच्यावर कोणता तरी दबाव आल्याशिवाय ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. आता त्यांनी काय केलेलं हे त्यांनाच माहीत आहे आणि काहीतरी त्यांना वरून प्रेशराईज झालेच असेल 100%. निश्चितच आपण बघताय की भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही, भाजपलाही त्या ठिकाणी विळखा घातलेला आहे. मोठे नेते जे काँग्रेसला आज शिवीगाळ करताना पाहत होते की काँग्रेस हा फक्त काही लोकांचा पक्ष आहे, काही घराण्याचा पक्ष आहे, पण या उलट
नांदेडमध्ये जे काही आमचे उमेदवार आहेत तुम्ही बघू शकता, हे काँग्रेस पक्षासाठी आणि जनतेतली तळागाळातले उमेदवार आम्ही काँग्रेसला या ठिकाणी दिलेले आहेत. जनतेसाठी अहोरात्र झटणारे उमेदवार आहेत. या उलट भाजपने धनदांडगे उमेदवार, घराणेशाही त्या ठिकाणी भाजपनं या ठिकाणी जोपासले पाहायला मिळत आहे. आमदार बालाजी कल्याणकर जे नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार आहेत, महापौर शिवसेनेचा होईल म्हणतात ते. नाही, आता महापौर कोणाचा होईल हे आता सांगता येणार नाही, पण मला एवढं स्पष्ट म्हणायचं आहे की महापौर हा काँग्रेस वंचित आघाडीचाच या ठिकाणी राहणार आहे. कारण काँग्रेस वंचित आघाडी नांदेड शहरामध्ये हा महत्त्वाची भूमिका पार पडणार. महापालिकेवर अशोक चव्हाणांची सत्ता होती, भाजपात आहेत, पुन्हा म्हणतात सत्ता आमच्या हातात द्या. महापालिकेमध्ये अशोकराव चव्हाण यांची सत्ता होती असं तुम्ही म्हणतायत. काँग्रेसनी लोकांना सेक्युलर विचारसरणीची ही नांदेडची जनता आहे. त्यांनी काँग्रेसच्या विचाराला अनुसरून त्या ठिकाणी निवडून दिलं होतं. कारण का केंद्रामध्ये भाजपची सत्ता होती, राज्यामध्ये भाजपची सत्ता असतानासुद्धा ठिकाणी मतदान केलं होतं. पण अशोकराव चव्हाणवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी सत्ता दिली असताना अशोकराव चव्हाणच्या माध्यमातून नांदेडला बखाल करण्याचंच काम त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं दिसते. असे कित्येक योजना आहेत जे की केंद्राकडून आलेल्या होत्या, पण त्या योजना राबवता आलेल्या नाहीत. नांदेडमध्ये असं तुम्ही सांगा, एखादा मेन रोड आहे की तिथं चांगला रस्ता आहे, आज जागोजागी खड्डे आहेत, खड्डे करून ठेवलेले आहेत. फक्त निवडणूक आहे त्या तोंडावर त्यांनी काही उद्घाटनं केली, काही थोडेफार रस्ते दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण या उलट नांदेडच्या उशाला विष्णुपुरी धरण आहे आणि एवढं पाणी इथं असतानासुद्धा नांदेडकरांना रोज पाणी ते देऊ शकले नाहीत. याच्यापेक्षा दुर्दैव काय आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. खरं तर नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही वंचितसोबत आधी युती केली होती, 50-50% फॉर्म्युला होता असं कळते. आणि अविनाश भोसीकर त्यावेळेस म्हणले होते की रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला धोका दिला, 1% देखील जागा दिली नाही, 3 जागी आम्ही बसलो होतो. सेक्युलर मताचं विभाजन होता कामा नये या विचारांना आम्ही त्या ठिकाणी एकत्र बसलो होतो. पण आम्हाला त्या ठिकाणी वेळ कमी पडला. फक्त अर्ज भरण्याच्या 1-2-3 दिवस आधीच आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली, युती जाहीरही केली. पण मी म्हणल्याप्रमाणे ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. प्रत्येक पक्षाकडे कार्यकर्त्यांची इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यावेळेस आमचं जरी गणित जमलं नसलं, पण यावेळेस मात्र आम्ही पूर्ण गणित जमवलेलं आहे. बरं, तुम्ही म्हणते कार्यकर्त्याची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची, तर काही नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलाला वगैरे पत्नींना म्हणजे उमेदवारी दिली आहे? नाही, निश्चितच ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि काही नेत्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये आपली जवळची कोणी नातेवाईक असतील, काही कोणी संबंधित असतील, आता तिथल्या लोकलच्या समीकरणाप्रमाणे त्यांनी दिले असतील. पण काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनाच या ठिकाणी उमेदवारी दिली. आपण बघतात क्लिपच्या माध्यमातून की त्यांनी सरळ सांगितलं की अशोकराव चव्हाण यांनी आम्हाला 50 लाख रुपये त्या ठिकाणी मागलेले आहेत, 50 लाख रुपये तुम्ही द्या तरच आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊन. याच्यावरून स्पष्ट होते की भाजपला विश्वास नाही आहे की आम्ही लोकांच्या विश्वासावर या ठिकाणी भाजप जिंकू शकेल. म्हणून ते धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना लोकसभेमध्ये पराभूत केलं. खरं तर आरोप प्रत्यारोप यांच्या आधी चालूच होते, पण काल परवा अशोकराव चव्हाण म्हणाले की कोण प्रताप पाटील, मला माहिती नाही, कोणी आहे का असं नांदेडमध्ये? आता ते कशासाठी म्हणतायत मला माहीत नाही. प्रताप पाटलांनी त्याचं उत्तर दिलं की त्यांचं वय एवढं झालेलं आहे, कधी काही गोष्टी ते विसरत असतील. पण मला वाटतं की त्या दोघांच्या भांडणात मला पडायचं नाही. पण ते दोघं आजही एक आहेत, फक्त जनतेसमोर भांडताना दाखवत आहेत. आणि सत्तेचं राजकारण हे आपल्या दोघाभोवतीच फिरलं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर नांदेड जिल्ह्याने काँग्रेसचा नांदेड जिल्हा हा बालेकिल्ला आहे, आबाधित राहील यावेळेस. निश्चितच नांदेडकर ही जनता पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे भक्कमपणे राहिलेली आहे. याही वेळेस नांदेडकर जनता काँग्रेस वंचित आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे राहील एवढा मला विश्वास आहे. नक्कीच आपण पाहू शकतो, हे होते काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण. आणि काँग्रेसची आणि वंचितची नांदेडमध्ये युती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि वंचितचा महापौर होईल अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण जे खासदार आहेत नांदेड लोकसभेची यांनी दिलेली पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.